नाशिक हादरलं. स्वघोषित कॅप्टन अशोक खरात अटकेत. गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार, गंभीर गुन्हा दाखल. नाशिकमध्ये स्वघोषित कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला अटक झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अशोक खरात याला नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1 ने बुधवारी 18 मार्च रोजी पहाटे ताब्यात घेतलंय. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार 35 वर्षीय महिलेवर धमकी देऊन आणि गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून सध्या सखोल तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांना मोठा धक्का बसला असून आरोपीकडून तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आलेत. या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी तसेच काही वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या सर्व व्हिडिओंची सत्यता पडताळण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून तो स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि कॅप्टन म्हणून ओळख करून देत होता. मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असलेल्या खरातने अनेक देशांचा दौरा केल्याचा दावा केला होता. विविध राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान नोव्हेंबर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिराला भेट दिल्यानंतर खरात अधिक चर्चेत आला होता. मात्र आता त्याच्यावरील गंभीर आरोप आणि पोलिसांच्या कारवाईमुळे त्याचा खरा चेहरा समोर आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1 कडून सुरू असून पुढील काही दिवसात अधिक महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. S9 टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक. खाली करा, माईक खाली करा. कॅप्टन खरात यांना अटक केलेली आहे. काय नेमकी तक्रार होती आणि काय आपण कारवाई केली? पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे. काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढंच? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार. सर कुठले कलम? भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला. जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे? तो काय करतो? त्याची पातळी काय आहे? ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे. फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.